पुढे जर शिंदे चाळी दिसला ना तर तंगड तोडून हातात देईन तुझ्या. काय ग ताई? अगं हे काय करते इतक्या रात्री? हे पर्स मध्ये काय? घराचे इम्पॉर्टंट पेपर्स आहेत. इम्पॉर्टंट पेपर? आणि इतक्या रात्री तू सोबत घेऊन फिरते? म्हणजे बरं झालं मी आली. मी नाही आली असते तर काय झालं असतं? अगं लेडीजनी स्वतःसाठी रडायला नको का? प्रयत्न करू तुमच्यासारखं बनायचं. रडू नको. कुठे असते राहायला? चल मी तुला सोडून देते. चल. आम्ही काही केलं ना. आम्हाला मारू नका. आम्ही काही केलं ना. आम्हाला मारू नका. आम्हाला मारू नका. आम्हाला मारू नका. अरे भावड्या. काकी तुम्ही किती घाबरलो होतो आम्ही. दमच काढला. कसला दम काढला? एवढ्या रात्री कुठे चालला तुम्ही? हा आम्ही ना काकी आम्ही जरा ना डॉक्टरांच्या घरी जरा जायचं. काकी आहे ना श्वेता. डॉक्टरांच्या घरी चाललो होतो त्यांना बघायला. डॉक्टरांना काय झालं? ते अगदी आरामात आहेत आणि नागालँडला गेले. काय काकी पण मीच तर धरून घरी जोडलं त्यांना. अरे हो रे, मी कुठे नाही म्हणते. तू सोडलं पण ते आता नागालँडला गेले आणि ते अगदी व्यवस्थित आहेत. त्यांच्याकडे आलेली पाहुणी माझ्या घरी. काय पाहुणी? हा, तिने तुमच्यासाठी एक मेसेज पाठवला. काय 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 काय? कोणता मेसेज? कोणता मेसेज सांगा ना. सांगू? तिने तुम्हा तिघांना धन्यवाद सांगितले. बस एवढंच? नाही नाही, अजून बरंच काही सांगितलंय. हो हो सांगा सांगा सांगा. तिने सांगितलंय तिने सांगितलंय तुझ्याबद्दल. हा तुझ्याबद्दल सांगितलंय. तुझ्याबद्दल पण सांगितलंय. काकी माझ्याबद्दल तर नक्कीच भरपूर काही सांगितलं असेल. सांगा ना काकी सांगा ना. काकी माझ्याबद्दल काय सांगितलं? अरे हो ना. यांना कोणतरी चांगली बुद्धी द्या रे. अरे आता तरी सुधरा रे. सुधरा. काय तू काय मध्ये मध्ये? अरे मारुती दादा, तू इथे कसा? हो देवळात जायला निघालेलो. इतक्या इथे श्वेता भेटली. हो आणि इकडेच होती ती. एवढ्यातच गेली ती. काय हो ती आत्ताच गेली आहे इकडून. काय बोलली काय ती? ती ना मला सांगा तुमच्यामध्ये भावेश दादा कोण आहे? काय माहिती नाही कोण आहे तो. काय मी 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 भावड्या भावड्या. तिने काहीतरी सांगितलंय तुम्हाला. ऐकायचंय तिने काय सांगितलंय? तिने तुम्हाला सांगितलंय भावेश दादा, सोन्या दादा आणि सागर दादा. पण दादा हो त्यांना आहे ना धन्यवाद सांग म्हणून. आणि आजकालच्या अशा याच्यामध्ये मुंबईत अशी भावं मिळणं म्हणजे किती भाग्याची गोष्ट आहेत ना. दादा हे माझं वाक्य नाहीये, ते तिचं वाक्य आहे. मी फक्त बोलतोय. हा ती दादा म्हणाली तुम्हाला. ती इथे आल्यापासून तिला तीन भाऊ मिळाले. तिला एकही भाऊ नाहीये ना. खरंच नशीबवान आहे ती. नशीब समजा ती तुम्हाला दादा म्हणाली. खरंच भावड्या, तुम्ही खरंच पुण्यवान आहात. हे बघा ज्याचं त्याचं कर्म असेल ना तसं त्याला फळ मिळेल. बरोबर आहे ना. आणि वा झाशीच्या राणीसारखी बहीण मिळाली तुम्हाला. काही असो चुकून माकून तुझ्या हातून चांगलं काम झालेलंच आहे. त्यामुळे ते सुखावलेत. आणि आजकालच्या तरुण पिढींनी सगळ्यांना माते समान आणि बहिणी समान मानलं तर अशी लफडी होणारच नाही. आणि आज आपला देश जास्त लफडीपेक्षा कर्तृत्ववान होईल. आणि भावड्या तुला काय सांगायचं रे वेगळं? तो तुझ्या आई वडिलांचा एकुलता एक मुलगा आहे. तुला समजावणं म्हणजे मला थोडस आणि धन्यवादही सांगितलं तिने. ठीक आहे. आता चुका नाही करणार तुम्ही. नाही काकी ठीक आहे ठीक आहे. आम्ही माफी मागतो. यापुढे आम्ही अशी चूक करणार नाही. आम्हाला माफ करा काकी. आम्हाला माफ करा दादा. दादा आम्हाला नाही आता. अहो काकी आम्ही माफी मागतो. पुन्हा असं नाही वागणार. हा 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 माफी मनापासून मागताय ना? हो 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 मनापासून अगदी मनापासून काकी अगदी मनापासून माफी मागतोय. हो काकी माफ करा. काकी मला पण माफ करा. आम्ही सगळे कधीच चुका नाही करणार. प्लीज आम्हाला माफ करा.
आम्ही नाही वागणार असं. काकी प्लीज माफ करा आम्हाला. पाहिलं भावड्या किती सुधारलाय तो. अरे हो, आणि ह्यांची माफी म्हणजे एक पाण्यावरचा बुडबुडा, कधी फुटेल सांगता येणार नाही. आणि हा, यांनी किती वेळा तरी माफी मागितलेली आहे, पण हे लगेच विसरून जातात. जय श्रीराम. अगं ताई, काय काम करतेस ग तू ताई? अरे रद्दी किती दिवसाची आहे तेवढी काम काकी 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 अरे, आता हा कसली जगबुडी सांगायला आलाय? काय रे तुला वरण भात पाहिजे ना. बकासुराची नवीन पिढी दिसते. हे प्रभू, आता काय नवं नाटक यांचं? हो नाही हो काकी 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 नाही हो, खूप गोंधळ चालू आहे हो काकी. तुम्ही आधीच चला माझ्या बरोबर. कुठे. अहो तिथे बाहेर पाण्यावरून खूप भांडणं चालू आहेत हो. आणि त्या पोटदुखे काकू नाही ना, म्हणजे पोटा दुखतंय हो खूप. काय झालं काय. अरे अरे पण तुझी आई कुठे. आई 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 पण तिकडेच आहे. अहो तुम्ही आत्ताच्या आता लवकर चला हो, काही करून चला चला. मारती दे तू बघा, मी जाऊन येते. चल 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 चल. आता मात्र कहरच झालीये. अरे पाण्यासाठी एकमेकांची भांडण्यासाठी देव यांना बुद्धी कशी देतो देव जाणे. अरे हीच बुद्धी चांगल्या कार्यासाठी लाभली तर चांगलं घडेल. पण याला मी काय करणार? मी खूप ठरवलं होतं की या चाळीच्या भांडणात पडायचं नाही, पण काय करणार, पडावंच लागणार. अरे पाण्याचा वापर हा चांगल्या कार्यासाठी झाला पाहिजे. यांना फुकट मिळतं ना की असंच वाया जातं. त्याची किंमत मोजली ना तर त्याची त्यांना किंमत कळेल. हे प्रभू, यांना सुधारवण्यासाठी मला या चाळीत वेगवेगळे रूप घेऊन जावं लागेल. पण यात माझं काही चुकलं तर मला क्षमा कर. पण या चाळीतल्या लोकांना मी सुधारून काढणार. आता बघूया नक्की तिथे काय झालंय ते. जय श्रीराम. कोणी सांगितलं भांडायला तुला. काय काय सांभाळून जरा सांभाळ. चिन्नूचे बाबा. ए सोन्या. चिन्नूचे बाबा. अरे सोन्या, तू कशाला ओरडतोय? मी आहे ना, मी बोलावतो. अरे तुम्ही दोघं गप्प बसा. त्यांना कशी हाक मारायची ना ते मला माहिती आहे. हा हो चिनूचे बाबा, लवकर बाहेर या. मैं 5 साल की लूंगा. अरे तुला 5च्या पुढे काय मोजता येत नाही का. बोलतो ना, थांबा ना. आले 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 आले. अरे बापरे, बरेच अरे दाढी करत होतो, मला दाढी पण करायला देत नाही. हा बाहेर दुकानात जास्त पैसे घेतात म्हणून घरीच करत होतो. तर तुम्ही पण करायला कशाला ओरडा करताय तुम्ही? कशाला? आणि मालती तू पण ह्यांच्यासोबत. अहो ऐकून तरी घ्या, या चाळीत भांडणं काय सपत नाही बघा. भांड हे काय भांडता? काय भांडता का? तसं नाही हो, भांडणं संपत नाहीयेत. अरे भांडणं मी लावली का? मग मी सोडवायची कशाला? काका काका, तुम्ही ह्या चाळीचे सेक्रेटरी ना, आवडीने कसे सेक्रेटरी झालात तुम्ही, मग तसेच आमच्या समस्याही सोडवायच्या. बरोबर आहे. बरोबर आहे ना. आणि बघा, तुम्ही घरच्या घरी पाणी भरतात आणि आम्हाला हा कॉमन नळ देतात. आमच्या समस्या तुम्ही सोडवायलाच पाहिजे. आमच्या घरी पण पाणी हवंय. यस, हे बांधकाम मी केलेलं नाही. अहो हे काय. अरे ह्या चाळीचं बांधकाम मी केलंय का? समस्येचं समाधान यांनीच करायचं असं कसं काय निश्चित सांगू शकता तुम्ही? अहो निक्षून सांगणार म्हणजे कोणाला सांगणार? हा पाण्याचा प्रश्न आहे आणि तुम्ही म्हणे मध्ये बोलणारे कोण आहात? मी चिनूचा मामा या नात्याने बोलतोय. अरे अहो मामा, पाणी भरण्यासाठी आम्हाला किती त्रास होतो हे आम्हाला माहिती आहे. बजरंगाची कमाल हो, बजरंगाची कमाल.